नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जयदत्त क्षीरसागर महाराष्ट्राच्या विशेषतः मराठवाड्याच्या आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणातलं एक बडप्रस्थ। जयदत्त क्षीरसागर यांना त्यांच्या आई केशरबाई क्षीरसागर उर्फ काकू यांच्यापासूनचा राजकीय वारसा आहे। क्षीरसागर कुटुंबामध्ये जयदत्त क्षीरसागर, रवींद्र क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर आणि डॉक्टर विठ्ठल क्षीरसागर हे चौघे भाऊ। त्यातले डॉक्टर विठ्ठल क्षीरसागर हे राजकारणापासून काहीसे अलिप्त किंवा त्यांचा व्यवसाय आणि ते मात्र रवींद्र क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर हे तिघही भाऊ एक दिलानं राजकारण करायचे आणि त्यामुळे चांगले चांगले दिग्गज जे पाटलं होते त्यांना नामोहरम करण्यात त्यांना यश यायचं। पण हळूहळू कालचक्र बदललं, नवी पिढी राजकारणात आली। या नवी पिढीनं क्षीरसागरांना टक्कर देण्याची तयारी केली आणि गेल्या 30-40 वर्षापासून क्षीरसागरांचा बीड जिल्ह्यावर असलेला एक हाती जो वरचष्मा होता किंवा जे वर्चस्व होतं त्याला हळूहळू तडे जाऊ लागले। आणि विशेषतः 2016च्या नगरपालिका निवडणुकीपासून क्षीरसागरांच्या घरातच महाभारत सुरू झालं आणि मग क्षीरसागरांचं घर दुभंगलं। रवींद्र क्षीरसागर हे त्यांच्या तिन्ही मुलांना घेऊन जयदत्त क्षीरसागर यांच्यापासून वेगळे झाले, राजकारणात तसेच व्यवहारात देखील वेगळे झाले। त्यानंतर संदीप क्षीरसागर जे रवींद्र क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत त्यांनी नगरपालिकेमध्ये स्वतःचा पॅनल उभा करून जवळपास 18 ते 20 नगरसेवक निवडून आणले। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील स्वतःच्या बळावर त्यांनी बऱ्यापैकी यश मिळवलं आणि त्या यशाच्या जोरावरच 2019ला आपल्या काकांना म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांना विधानसभेत धोबी पछाड दिली। हा सगळा इतिहास तुम्हाला आम्हाला माहिती आहे। 2019ला धोबी पछाड मिळाल्यानंतर किंवा पराभव झाल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी वर्ष दीड वर्ष जवळपास उभाठा सेनेमध्ये काढला, पण त्यांना तिथं काही करमत नव्हतं किंवा त्यांच्या विचारसरणीला पूरक पोषक असा तो पक्ष नसल्यामुळे त्यांनी शेवटी तिथं सोडचिठ्ठी दिली किंवा ते बाहेर पडले किंवा त्यांची हकालपट्टी झाली आणि क्षीरसागरांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बीड नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये किंवा बीड विधानसभा मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी निधी आणण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांना यशही आलं। पण आता लोकसभा निवडणूक जी नुकतीच झाली त्या लोकसभा निवडणुकीत शिंदे फडणवीस यांनी मदत केलेली असतानाही लोकलच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याशी 2019 पासून असलेलं राजकीय वैर जपत जयदत्त क्षीरसागर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना उघडपणे मदत केली आणि त्याचा परिणाम असा झाला की पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि बजरंग सोनवणे हे 6000पेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले। त्यामध्ये जयदत्त क्षीरसागर यांचा मोलाचा वाटा होता, आता हे लपून राहिलेलं नाही। या सगळ्या घटना घडामोडीनंतर जयदत्त क्षीरसागर हे तुतारी हाती घेऊन शरद पवारांच्या नेतृत्वाखाली विधानसभा लढवतील, त्यांच्या पुतण्याचं काय होणार, काका पुतण्या एकत्र येणार का, या आणि अशा अनेक चर्चा सुरू होत्या। 16 जून रोजी क्षीरसागरांनी बीडमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं, त्यामुळे त्या कार्यकर्ता मेळाव्यात ते आपली भूमिका स्पष्ट करतील असं सगळ्यांनाच वाटत होतं। पण जयदत्त क्षीरसागर यांनी नेहमीप्रमाणे गुळणी फोडलीच नाही। अगदी म्हणजे त्यांचं जे भाषण होतं ना ते टिपिकल ठरलेली स्क्रिप्ट होती। नेहमी ते ज्या पद्धतीनं भाषण करतात त्याच पद्धतीनं रोगाचा पाऊस यंदा चांगला बरसलाय, वापसे करायला आता रानं मोकळी झालेली आहेत, आता पेरते व्हा असा संदेश निसर्गानं दिलेला आहे। आणि मग पेरते व्हा तर शेतकरी असो, कष्टकरी असो, राजकीय कार्यकर्ते असो, राजकीय कार्यकर्त्यांना सुद्धा आता पुढच्या काळात विधानसभा असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असतील या निवडणुकांमध्ये कामाला लागलं पाहिजे आणि त्यासाठी चार्ज होण्यासाठी मृगानं जसा कौल दिलाय, निसर्गानं जसा कौल दिलाय तसा आता आपणही कौल घ्यायला हरकत नाही, असं सगळं भाषण त्यांनी केलं। जयदत्त क्षीरसागर यांच्याबद्दल एक पत्रकार म्हणून एक क्युरियोसिटी आहे किंवा एक प्रश्न कायम मनात पडतो की कधीतरी ठोस भूमिका ते घेणार आहेत का, कधीतरी असं बिनधास्त ते बोलणार आहेत का, कधीतरी निर्भीडपणे, म्हणजे ठीक आहे लोक असं म्हणतात की त्यांची जात छोटी आहे किंवा ते अगदी मायक्रो मायनॉरिटी मधून येतात म्हणून त्यांना कदाचित थेटपणे उघडपणे नाराजी बोलून दाखवता येत नाही किंवा स्पष्टपणे काही मुद्दे मांडता येत नाही। आपण त्यांचा अनुभव जर का पाहिला आणि त्यांच्या मागे असलेली मतदारांची ताकद जर का पाहिली ना तर निश्चितपणे ते बिनधास्त बोलू शकतात।
मग कशामुळे भिवून भिवून बोलायचं, भिवून भिवून वागायचं हे कळतच नाही. म्हणजे क्षीरसागर कायम कन्फ्यूज माइंड आहेत का? तो 3 इडियट मधला एक डायलॉग आहे, कहना क्या चाहते हो भाई. तशा पद्धतीनं क्षीरसागरांचं भाषण कालचं ऐकल्यानंतर, 16 जूनचं ऐकल्यानंतर लक्षात येतं, प्रश्न हा पडतो की कहना क्या चाहते हो. जर तुम्ही तुतारी सोबत म्हणजे शरद पवारांसोबत जाणार आहेत का, किंवा अजित पवारांना जॉईन करणार आहेत का, किंवा अपक्ष लढणार आहेत का, काहीतरी एक अजेंडा किंवा एक मार्ग कार्यकर्त्यांना तुम्ही सांगणं गरजेचं होतं. पण त्यांनी तो काहीच सांगितलं नाही. नेहमीप्रमाणे तेच भाषण, तीच भाषणाची स्क्रिप्ट, तीच घिसीपिटी कॅसेट, असं अनेकांचं मत होतं. आमचं मत नाहीये, अनेकांचं मत होतं. जे राजकीय विश्लेषक त्यांनी देखील सांगितले की जयदत्त क्षीरसागरांच्या या मेळाव्याकडं केवळ बीड जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तिमत्वांचं, राजकीय पुढाऱ्यांचं देखील लक्ष लागलं होतं की क्षीरसागर काहीतरी वेगळा निर्णय घेण्याच्या मूडमध्ये दिसतात. आणि त्यांनी तो घेतला असता तर फरक काय पडला असता? समजा त्यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला असता, किंवा त्यांनी भाजप कडून आपण प्रयत्न करतोय ही भूमिका स्पष्ट केली असती, किंवा अपक्ष राहणार आहे हे जर का सांगितलं असतं तर कार्यकर्ते बिथरले असते का? ज्या क्षीरसागरांना विश्वास आहे की ते सांगतील तोच पक्ष, ते सांगतील तेच धोरण आणि ते बांधतील तेच तोरण, असं जर का ते म्हणत असतील तर मग त्यांनी भूमिका जाहीर करावी. कुठल्या तरी एका भूमिकेवर स्पष्टपणे कधी ते आपलं मत मांडणार आहेत, कधी ती भूमिका घेणार आहेत. म्हणजे काही न्यूज चॅनल्सने त्यांच्या ज्यावेळेस मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा देखील कुठलीच भूमिका ते स्पष्टपणे मांडताना दिसून आले नाही. म्हणजे परिवार एकत्रित आलाय का, परिवार एकत्रित आल्याचा तुम्हाला आनंद होतोय का? तर त्यावेळेस त्यांचं उत्तर असं होतं की मृग बरसलाय, सगळीकडे आल्हाददायक वातावरण आहे, निसर्गानं देखील आनंद ओसंडून वाहतोय, त्यामुळे आम्हाला देखील आनंद होतो. आज सरळ सांगा ना की बाबा माझा जो भाऊ होता रवींद्र क्षीरसागर तो बाजूला गेला होता, तर तो त्याचा एक मुलगा, हे दोघं जण सोबत आले, हळूहळू सगळा परिवार एकत्र होईल असा मला विश्वास आहे. सांगितलं असतं तर काय झालं असतं? ब्रेकिंग न्यूज झाली असती. न्यूज मेकर्स किंवा तुम्ही कशा पद्धतीनं न्यूज मध्ये राहू शकता आता ही आम्ही सांगण्याची गरज आहे का क्षीरसागरांना? मुळात अडचणच ही आहे की क्षीरसागर त्यांच्या मनानं भूमिका घेतात, किंवा ते घेतात ती भूमिका योग्य असते, त्यामुळं रिझल्ट देखील बदलतात. हे जरी खरं असलं ना तरी देखील काहीतरी एक ठाम भूमिका, ठोस मार्ग हा कार्यकर्त्यांसमोर ठेवायला पाहिजे, पर्याय कार्यकर्त्यांसमोर ठेवायला पाहिजे. म्हणजे जर का अशाच पद्धतीनं आपण गोल गोल भूमिका, योग्य वेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल, म्हणजे काय ती योग्य वेळ कधी येणार आहे? विधानसभेचा निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या 8 दिवस अगोदर, किंवा विधानसभेचा निवडणुकीचा अर्ज भरताना, तेव्हा तुम्हाला जो पक्ष एबी फॉर्म देईल त्यावरून नंतर लोकांनी तुमचं चिन्ह, तुमचा पक्ष ठरवून तुम्हाला मतदान करायचं का? कारण की आता उणे 3 महिने राहिलेले आहेत, 100 दिवस देखील राहिलेले नाही आहेत विधानसभा निवडणुकीला. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं क्षीरसागर कामाला लागलेत, त्यांनी व्यापाऱ्यांच्या बैठका सुरू केलेल्या आहेत, त्यांनी नगरसेवक, माजी नगरसेवक, जुने कार्यकर्ते यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांना हे सांगावं लागणार आहे की आपल्याला जे काही सेक्युलर पक्ष आहेत त्यांच्यासोबत राहायचंय की हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन चालणाऱ्या भाजप, शिवसेना, महायुती सोबत राहायचंय, हे स्पष्ट करावं लागणार आहे. आणि ते जेवढ्या लवकर करतील ना तेवढं लोकांचं कन्फ्युजन दूर होईल आणि लोक त्यांच्या सोबत यायचं की नाही हा निर्णय घेतील. जर का समजा लोकांचा रिस्पॉन्स मिळत नाहीये, किंवा लोक आपल्याला त्या भूमिकेवर टाळताय असं जर का त्यांना कळलं तर तिथं पॅचअप करायला देखील वेळ मिळतो. पण प्रत्येक वेळी क्षीरसागर, विशेषतः जयदत्त क्षीरसागरांबद्दल आपण बोलतो, जयदत्त क्षीरसागर हे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या मनात काय चाललंय हे ना त्यांच्या जवळच्या लोकांना कळू देतात, ना कार्यकर्त्यांना कळू देतात. आणि मग होतं असं की तोपर्यंत कार्यकर्ते पांगलेले असतात, आधी इधर जाओ, आधी उधर जाओ. मग काय होतो रिझल्ट? तर अनेक वेळा रिझल्ट हा विरोधात देखील लागतो. लोकसभेला यंदा त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे रिझल्ट त्यांच्या मनासारखा लागलेला असला तरी देखील विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत कुठल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली जयदत्त क्षीरसागर हे निवडणूक सामोरं जाणार आहेत किंवा निवडणुकीचा अजेंडा ठरवणार आहे हे त्यांना लवकरात लवकर स्पष्ट करणं गरजेचं आहे, असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे. अन्यथा क्षीरसागर जर का अपक्ष लढणार असेल तसं देखील त्यांनी स्पष्ट जर का केलं तर या दृष्टीनं त्यांचा निवडणुकीतील फायदा तोटा हा अवलंबून आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज
या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.